Hello everyone, this is your DY sir. Welcome to our channel. Class 9th रिफ्लेक्शन ऑफ लाईट ची आपण सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला लेक्चर नंबर आहे आजचा 3. सो लेट्स स्टार्ट. बघा आता आज आपल्याला पाहायचं आहे का इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर. प्लेन मिरर समजा का आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन मिरर आहे. दोन मिरर समजा का आपण असे ठेवलो तर त्याच्यामध्ये किती इमेजेस आपल्याला भेटू शकते. त्या मिररचा समजा का आपण अँगल चेंज केलो, दोन मिरर असे ठेवलो तर वेगळा काहीतरी इमेज भेटेल, असे ठेवलो तर वेगळ्या नंबर ऑफ इमेज भेटेल, असे ठेवलो तर वेगळ्या नंबर ऑफ इमेज भेटेल. तर मिररला कसे कसे ठेवून कसा कसा आपण इमेज किती किती मिळवू शकतो ते सगळं काय आपल्याला या क्लासमध्ये पाहायचं आहे. बघा मग आता हे दोन मिरर आहे आपल्याकडे. या दोन मिररले समजा मी वेगळ्या वेगळ्या अँगल मध्ये ठेवलो तर मग त्याची मिरर मध्ये कशी इमेज देईल ते आपल्याला पाहायचं आहे. पहा मग आता इमेज फॉर्म इन अ पेअर ऑफ मिरर. पेअर म्हणजे काय होते? जोडी. जोडी म्हणजे किती होते? आपल्याला दोन मिरर कन्सिडर करायचं आहे. आता हा एक फोटोग्राफर आहे आणि इथं तुम्ही पाहत असाल का इथं एकच माणूस आहे, त्याचे खूप सारे अशी इमेजेस तुम्हाला दिसत आहे. हा एक माणूस आहे, 1 2 3 असे इनफायनाइट म्हणजे किती आहे ते मी मोजूही नाही शकत आहे. एवढे सारे इथं काय मला इमेजेस दिसत आहे. पहा मग आता असा होत का नाही, तर इथं तुम्ही पाहत असाल इथं हे सगळं काय हा दिसत आहे, हे सगळे काय काय आहे? मिरर्स आहे. पहा मग आता when object kept between two inclined mirror we get many images of object. समजा का दोन इनक्लाइन मिरर आपण ठेवलो तर त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला इमेजेस भेटू शकते. लाईट रेज आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम वन मिरर फॉल ऑन द अदर मिरर. आता पहा लाईट रे आहे, एका मिररचा जो इमेज असेल तो दुसऱ्या मिरर साठी ऑब्जेक्ट सारखा बिहेव करू शकते. आता नंबर ऑफ इमेजेस आपल्याला किती भेटेल, दोन मिररच्या मध्ये आपल्याला किती नंबर ऑफ इमेजेस भेटेल त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे, नंबर ऑफ इमेज फॉर्म इन इज एन इज इक्वल टू 360 डिग्री अपॉन ए. ए म्हणजे होते दोन मिरर मधला अँगल किती आहे, एन म्हणजे काय होते? नंबर ऑफ इमेजेस, मायनस का करायचं आहे? 1. नंबर ऑफ इमेजेसचा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, 360 डिग्री अपॉन ए मायनस 1. 360 डिग्री अपॉन ए मायनस 1 हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता समजा का इथं आता दोन मिरर ठेवलं, आता इथं तुम्हाला किती इमेज दिसत आहे? हा एक ऑब्जेक्ट आहे, इथं 1 2 3 इमेजेस तुम्हाला दिसत असेल. आता ते कसे दिसते, याचा अँगल किती आहे, कितीचा आहे, त्याच्यावरून सगळा काय आपण डिसाइड करू शकतो. पहा आता एक्झाम्पल्स नुसार आपण समजून घेऊ. सपोज आपल्याकडे दोन मिरर आहे, त्या दोन मिरर मधला अँगल समजा काय 90 डिग्रीचा. बघा, इफ द अँगल बिटवीन टू मिरर इज 90 डिग्री. किती डिग्रीचा अँगल ठेवला आपण? 90 डिग्रीचा. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे. का फॉर्म्युला होता? आपण लिहिलो होतो एन इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय ए मायनस का होता आपला 1. ए म्हणजे काय होता? अँगल बिटवीन मिरर. आता अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. म्हणून इथं 360 डिवायडेड बाय का केलो आपण? 90 डिग्री. आणि मायनस का केलो इथं? 1. आता हा 0 0 कॅन्सल, 9 चो 36, 9 4 जा 36 म्हणजे काय होईल? हा 4 मायनस 1. पहा मग आता इथं आपण का लिहिलो? 4 मायनस 1. 4 मायनस 1 किती होते आपल्याला माहित आहे, किती होते? 3. म्हणजे इथं बघा किती इमेजेस भेटले आपल्याला? 3. नंबर ऑफ इमेजेस एन इज इक्वल टू 3. इथं जरी पाहत असू आपण, हा जर अँगल 90 डिग्रीचा आहे दोन मिरर मधला, तर किती इमेज भेटते आपल्याला? 1 2 आणि 3 इमेजेस भेटले. सपोज आता आपल्याकडं एक दुसरं आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज आपल्याकडं अँगल जो आहे यांच्या दोघांमधला अँगल, हा अँगल समजा का बनलाय 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा अँगल बनलाय? हा 60 डिग्रीचा. आता पहा 60 डिग्री अँगल बनलाय म्हणजे कोणाची व्हॅल्यू राहील? आपली ए ची व्हॅल्यू. आता आपण कसा काढू? आपल्याकडे फॉर्म्युला आहे एन इज इक्वल टू 360 अपॉन ए मायनस 1. 360 अपॉन ए ची व्हॅल्यू किती डिग्री आहे? आता इथं 60 डिग्री. मायनस का करू आपण इथं? 1. 0 0 कॅन्सल, 6 6 जा 36 म्हणजे हा 6 मायनस 1 म्हणजे एन ची व्हॅल्यू किती येईल इथं आपली? 5. असे प्रत्येक वेळी नंबर ऑफ इमेजेस या अँगल वरून आपण वेगळे वेगळे काढू शकतो. हा जो आहे तुमच्या आय थिंक पेज नंबर 117 वर पूर्ण कॉन्सेप्ट दिलाय, तिथला हा सगळा कॉन्सेप्ट आहे. आता सगळं काही क्लिअर झाला. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे फक्त आपल्याला. कोणता फॉर्म्युला आहे तो? एन इज इक्वल टू 360 अपॉन ए मायनस 1. 360 अपॉन ए मायनस 1. ठीक आहे. तर त्याच्यानंतरचा अजून एक कॉन्सेप्ट बघणार आहोत आपण, तो आहे मिनिमम हाईट ऑफ मिरर. आपल्याला समजा का स्वतःची पूर्ण बॉडी एखाद्या मिरर मध्ये पाहायचा आहे, तर त्या मिररची बी काहीतरी हाईट पाहिजे. एवढूसाच आरसा समजा असेल आपल्याकडे, तो पोरीच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये राहते किंवा आपण खिशामध्ये नेऊ शकतो. एवढूशा आरशामध्ये आपण स्वतःची पूर्ण बॉडी पाहू शकतो का? तर आन्सर आहे नाही. आपल्याला मोठा आरसा पाहिजे तेव्हा आपण स्वतःचे पूर्ण बॉडी आपण का करू शकतो? आरशात पाहू शकतो.
आता पाहता मग मिनिमम हाईट पाहिजे किती, किती बी आरसा, कोणता बी आरसात आपण पाहू शकतो का? पहा मग आता आपला टॉपिक आहे मिनिमम हाईट ऑफ मिरर. हाईटची मिररची हाईट किती पाहिजे मिनिमम. आता माझ्याकडे एक मिरर आहे, त्या मिररचं नाव आहे एम एन मी का केलं, एक मिरर घेतलं. इथं आता हा एक बाप्या आहे, हा बाप्या एकदम चष्मा गिष्मा लावून आहे, सगळा बढिया केस गिस याचे वर आहेत. आता पहा या बाप्याचा हा वरत जो आहे याचा आहे डोका, डोक्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो हेड, म्हणजे हा काय आपला याचा हेड. हे आहे याचे डोळे, डोळ्याला म्हणतो आपण आईज, आणि हे आहे याचे पाय म्हणजे काय होते फूट. आता डोक्याचा जो हेड पॉइंट आहे त्याला म्हणतो मी एच, डोळ्याचा आय पॉइंट आहे त्याला म्हणतो मी ई, आणि हा जो आहे एफ फूटचा याला म्हणतो मी एफ. ठीक आहे. पहा आता या बाप्याच्या हाईटचा जो डोक्याचा भाग आहे तो जो रे आहे ते कुठं पडेल, सगळ्यात पहिले मिररवर पडली. आता मिरर नंतर हे जे मिरर वरची रिफ्लेक्टेड रे आहे हे कुठे जाईल, या बाप्याच्या डोळ्यामध्ये जाईल, गेली बाप्याच्या डोळ्यामध्ये. आता आपल्याला माहित आहे का जे इमेज आहे ते कशी दिसते प्लेन मिरर मध्ये, व्हर्च्युअल इमेज. ऍक्च्युअल मध्ये ते आपल्याला कुठे दिसणार आहे, मिररच्या मागं. तर मग बाप्याला जो आहे त्याचा डोका कुठं दिसल, मिररच्या मागं. पहा मग आता हा जो कोणता पॉइंट आहे, हेड पॉइंट दिसला त्या बाप्याचा डोका, केस दिसतात तिथं थोडेसे तुम्हाला, इथं दिसत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये. आता तशाच प्रकारे हा जो फूट आहे पायाचा, याची बी जी आहे रे कुठं जाईल, सगळ्यात पहिले मिररवर गेल्यानंतर आता तो पाहणार तर डोळ्यानंच आहे, पायानं तर पाहणार नाही. मग मिररवर गेल्यानंतर ते जे रे आहे रिफ्लेक्टेड रे कुठे जाईल, त्याच्या डोळ्यामध्ये. आता हे बी ऍक्च्युअल मध्ये मीट ना होईल तर ते बी कुठं दिसेल, त्याला मिररच्या मागं. काऊन, बिकॉज ते कोणती इमेज दिसते, व्हर्च्युअल इमेज. पहा मग आता तो कोणता आहे, फूट पॉइंट. तर बाप्याचे आता काय दिसेल, त्याला पाय दिसत आहे, 2 बुट दिसत असेल तुम्हाला हे असे. आता बाकीची जी बॉडी आहे बाप्याची ते जशी आहे तशीच पूर्णपणे दिसून जाईल. पहा मग आता एकदम बाप्या इकडे हसत होता, तिकडे मस्त खुश आहे. काऊन खुश आहे त्याचं त्यालाच माहित. आता समजा का आता मी एवढूसाच मिरर घेऊन टाकलो, बाप्याच्या समोर मी एवढूसाच मिरर दिसलो, तर बाप्या आता स्वतःचा पूर्णच्या पूर्ण तिथं पाहू शकते का, तर पाहू शकत नाही. जसा मी लहानचा मिरर घेतलो, बाप्या का गेला, बाप्याचा डोकसाही गेला आणि बाप्याचे पायही गेले, डोकाही कटला आणि पायही गेले, बाप्याचा एवढूसाच दिसत आहे चेहरा. आता जसा मी मिरर मोठा केलो, मिरर मोठा केल्याबरोबर बाप्या पूर्ण दिसताय, मिरर लहान केल्याबरोबर बाप्या अर्धा दिसताय, मोठा केलो पूर्ण दिसताय, लहान केलो अर्धा दिसताय, मोठा केलो पूर्ण दिसताय, लहान केलो अर्ध दिसताय. आता मग हा मिरर पहिले इथपर्यंत होता, आता मी एवढा मिरर ठेवला तरी पण हा जो बापू दिसताय, हा बाप्या दिसताय, हा कसा दिसताय, पूर्णच्या पूर्ण दिसताय. तर मग मिररची हाईट पाहिजे किती. पहा मग आता इथून एक रेष काढून घेतो, एच हेड आणि ई याच्या मधामध्ये एक मी पॉइंट घेतो. पहा मग आता त्या पॉइंटले मी नाव दिलो आर, आणि हा जो आर पॉइंट होता हा बरोबर या पी च्या लेंथ मध्ये होता. त्याच्यानंतर ई आणि एफ च्या बरोबर मिडल मध्ये मधामध्ये एक पॉइंट घेतो, त्याला म्हणतो मी एस. एस जो पॉइंट होता तो बरोबर या क्यू च्या लाईन मध्ये होता. आता तर मिररची मिनिमम हाईट पाहिजे किती आपल्याला. पहा मग आता पी क्यू जो आहे आणि जो आर एस आहे तो कसा आहे, एकदम इक्वल आहे. पी क्यू आणि आर एस कसा आहे, एकदम इक्वल आहे. आता आर एस, हा जो आर एस दिसताय हा बनला कसा आहे, हा एवढा आर ई प्लस हा एवढा ई एस. पहा मग आता पी क्यू तर जसंच तसंच ठेवलो आपण, हा आर एस कसा बनला, एवढा आर ई प्लस ई एस. मग आपण काय लिहिलो, पी क्यू आर एस च्या जागी काय लिहिलो आपण, आर ई प्लस ई एस लिहिलो एवढा. त्याच्यानंतर आता पहा आर ई, आता हा आर ई जो होता तो का केलो आपण, एच आणि ई च्या बरोबर कसं ठेवलो, मदत ठेवलो, म्हणजे एच ई च्या मदत ठेवलो. समजा का आता पहा एच ई समजा का 10 सेंटीमीटरचा आहे, हा मदत ठेवलो तर एच आर कितीचा असेल किंवा हा आर ई कितीचा असेल, 5-5 सेंटीमीटरचा. हा 10 आहे आणि हा 5 आहे, म्हणजे तो बरोबर कसा आहे, एक्झॅक्टली हाफ आहे, अर्धा आहे. म्हणजे आपण या आर ई ले एच ई डिवायडेड बाय 2 लिहू शकतो. मग आर ई ले आपण काय लिहिणार आहोत, आर ई ले लिहू आपण एच ई डिवायडेड बाय 2. तशाच प्रकारे हा जो ई एफ आहे, ई एफ च्या बरोबर मधामध्ये का घेतला आपण, एस पॉइंट. समजा का ई एफ 20 सेंटीमीटरचा आहे, हा मधात घेतलो तर आपण हा जो आहे आपला ई एस हा किती सेंटीमीटरचा असेल, 10 सेंटीमीटरचा अर्धा. मग ई एफ इज इक्वल टू ई एस इज इक्वल टू ई एफ डिवायडेड बाय 2 लिहू शकतो. मग त्या ई एस च्या जागी काय लिहू शकतो आपण, पहा तिथं काय लिहिलं, ई एफ डिवायडेड बाय 2. 2 कॉमन आहे तर त्याला कॉमन करून घेऊन आपण, आणि एच ई प्लस ई एफ. आता पहा एच ई म्हणजे हा येथून येथपर्यंत एच ई, ई पासून ते एफ पर्यंत ई एफ, एच ई प्लस ई एफ म्हणजे हा पूर्ण किती होईल आपला, एच एफ. मग तो येईल आपला एच एफ इज इक्वल टू एच ई प्लस ई एफ, तर त्या जागी लिहू आपण एच एफ डिवायडेड बाय 2. आता एच एफ म्हणजे काय,
हेड पॉइंट पासून तर फूट पॉइंट पर्यंत म्हणजे काय होय त्या बापूची हाईट होय. आता बापूले समजा का स्वतःची पूर्ण इमेज त्याला मिरर मध्ये पाहायची आहे, तर त्याला जो मिरर आहे तो कसा पाहिजे, त्याच्या हाईटच्या कमीत कमी अर्धा पाहिजे. मग मिनिमम हाईट ऑफ मिरर किती पाहिजे, तर हाफ पाहिजे. पहा मग आता हाफ ऑफ पर्सन्स हाईट. याच्यावरून आपल्याला कॉन्क्लुजन का भेटते, मिनिमम हाईट ऑफ मिरर PQ इज हाफ ऑफ द पर्सन्स हाईट. कोणाची बी तुम्हाला स्वतःची समजा का इमेज मिरर मध्ये पाहायची आहे, तर तुमची समजा का हाईट 5 फीटची आहे, तर आरसा जो आहे, मिरर जो आहे, तो मिनिमम 2.5 फूटचा पाहिजे, म्हणजे बरोबर अर्धा. तुम्ही समजा का 6 फूटच्या, तर किती पाहिजे, बरोबर 3 फूट, बरोबर एक्झॅक्टली हाफ पाहिजे. समजला एवढा कॉन्सेप्ट. सो हा होता आपला आजचा व्हिडिओ. उद्याच्या व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे उद्याचा, नेक्स्ट वाला 4th लेक्चर आपला, तो आपला आहे स्पेरिकल मिररचा. आता आपण स्पेरिकल मिरर म्हणजे काय होते, त्याचे टाईप काय, त्याच्यामधले कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत, ते सगळं काय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितलं. हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.